श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 25। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई महाराज कृपा सागर साक्षात ईश्वरी अवतार पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर साष्टांग नमस्कार तयांसी। जय जयाजी संत ललामा मंगलधामा आत्मारामा साई समर्था भक्त विश्रामा पूर्ण कामा तुझ नमो। पूर्वाध्यायी निरूपण थट्टा विनोद परिशीलन परिहासाई भक्त भावन भक्तरंजन नित्य करी। साई परम दयामूर्ती एक पाहिजे अनन्य भक्ती। भक्त श्रद्धाळु आणि भावार्थी इच्छितार्थी नान्यून। सद्गुरु तोची माझी मूर्ती कृष्ण बोले उद्धवा प्रती। ऐसा सद्गुरु भजावा प्रीती अनन्य भक्ती या नाव। अंतरी उदेला मनोरथ ल्याहावे श्री साई चरित। लीला श्रवणार्ह अत्यद्भुत लिहवूनी निश्चित मज केले। नसताधिकार ज्ञान व्युत्पत्ती मज पामरा स्फुरविली स्फूर्ती। ग्रंथ लिहविला माझी हाती द्यावया जागृती निज भक्ता। दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा जेव्हा जाहली मज सम अज्ञा। तेव्हाच माझी अल्प प्रज्ञा धैर्य विज्ञान संपन्न। तेव्हाच मज आला धीर की हा साई गुणगंभीर। ठेवूनी घेणार आपुले दप्तर निज भक्तोद्धारा कारणे। नातरी हा वाग्विलास होते काय मज हे साहस। संत चरण प्रसाद पायस चरित सुधारस हा ऐसा। ही श्री साई चरित रूपा भक्तार्थ साई कथामृत प्रपा। यथेच सेवा साई कृपा भवदवतापा निवारा। चरितन हे हा सोमकांत साई कथा चंद्रामृत स्रवत। भक्त चकोर तृषाकुलित होवत तृप्त मनसोक्त। आता प्रेमळ श्रोते जन संकोचरहित एकाग्र मन। परिसोतया कलिमल दहन
कथा पावन साईच्या, जडली एकदा अनन्य निष्ठा, ही त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा, वारुणी अर्पितो तया अभीष्टा, तयाचे कष्टा निवारी। ये अर्थींची एक वार्ता, दावील साईची भक्तवत्सलता, श्रोती परिसता ती सादरता, आनंद चित्ता होईल। तरी लावूनिया जीव, कथा ऐका ही अभिनव, पटेल मनास अनुभव, कैसी दयार्णव गुरुमाय। कथा जरीही बहुतोकडी, अर्थावबोधे अतिचोखडी, अवधान दीजे एक घडी, सरतील साकडी बाजूला। अहमदनगरचे सुखवस्त, कासार एक धनवंत, दामू अण्णा नामे भक्त, पदी जे अनुरक्त साईच्या। तया परम भक्ताची कथा, आनंद होईल श्रवण करिता, भक्त रक्षण तत्परता, दिसेल प्रत्यक्षता साईची। रामनवमी वार्षिकोत्सवी, मोठी दोन निशाणे नवी, निघती मिरवीत शिर्डी गावी, आहेत ठावी तत्रस्था, त्यातील एक निमोणकरांचे, दुसरे या दामू अण्णांचे, नेम हे त्यांचे कैक वर्षांचे, भक्ती प्रेमाचे अव्याहत। दोन स्त्रिया दामू अण्णास, पुत्र संतती नव्हती त्यास, लाधुनी साईच्या आशीर्वादास, पुत्र रत्नास पावले। केला निशाणाचा नवस, रामनवमीच्या उत्सवास, आरंभ झाला मिरवणुकीस, निशाण वर्षास तेथून। कोंड्या सुताराच्या घरी होते मिरवणुकीची तयारी, तेथुनी मग वाद्यांचे गजरी, निशाण मिरवीत नेतात। मशिदीची या दोन्ही टोका, बांधिती तै दीर्घ पताका, समारंभेसी महोत्सवनिका, करीती विलोका प्रतिवर्षी। तैसेच तेथे जे फकीर येती, तयास यथेष्ट जेऊ घालिती, रामनवमी ऐसी रीती, प्रतिपाळिती हे शेट। त्या या दामू अण्णांची कथा, श्रवणार्थी निवेदितो आता, श्रवण करिता सावधानता, साई समर्थता प्रकटेल। मुंबा नगरीचा तयांचा स्नेही, मुंबईहूनी पत्र लिही,
आपणची छत्र आम्हाचे, व्यापार हा तो सुकृत दर्शनी, करावाईसे येते मनी, परी होईल लाभ की हानी, कृपा करोनी सांगाजी. पत्र लिहिले माधवरावा, की हे बाबांस वाचून दावा, आज्ञा होईल तैसे कळवा, उद्यम बरवा वाटतो. दुसरे दिवशी तिसरे प्रहरी, पत्र पडले माधवराव करी, तेणी नेऊनी मशिदी भीतरी, चरणांवरी घातले. काय श्यामा काय घाई, कागुद कसला लावितो पायी, बाबा तो नगरचा दामू शेट काही, विचारू पाही आपणा ते. का बरे तो काय लिहितो, काय कसले बेत करतो, वाटे आभाळा हात लावितो, देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे, श्यामा म्हणे जे वदता वाचे, तेच अर्थाचे पत्र साचे, दामू अण्णांचे अक्षरशः. देवा आपण बसता निश्चळ, उडविता भक्तांची खळबळ, मग होता मनाची तळमळ, पायाजवळ आणिता, कोणास स्वये ओढून आणिता, कोणा लागी पत्रे लिहविता, अंतस्थ आशय आधीच सांगता, मग वाचविता किमर्थ. अरे श्यामा वाच वाच, माझे काय मानितो साच, मी तव आपुला आहे असाच, बोले उगाच माने ते. मग माधवराव पत्र वाचिती, बाबा लक्ष लावूनी ऐकती, कळकळूनी मग बाबा वदती, चळली मती शेटीची. सांग की तयास प्रत्युत्तरी, काय उणे तुझ असता घरी, पुरे आपुली अर्धी भाकरी, लाखाचे भरी पडू नको. प्रत्युत्तराची क्षण क्षणा, वाटची पाहत दामू अण्णा, उत्तर येताची तत्क्षणा, दामू अण्णा वाचिती. ऐकूनी त्या प्रत्युत्तराला, दामू शेटीचा विरस झाला, मनोरथाचा दुर्गची ढासळला, वृक्ष उन्मळला आशेचा. आता 1,00,000 कमावू, अर्धा लाख व्याजी लावू, तात्काळ लाखे सावकार होऊ, आनंदे राहू नगरात. मनोराज्य होते जे केले, जागचे जागीच ते विरघळले, दामू अण्णा अत्यंत हिरमुसले, हे काय केले बाबांनी. पत्र लिहिले येथेच फसले, आपुले आपण अनहित केले, देखत देखत वाढिलेले, ताटला थाडिले आपण ती. असो त्या पत्रात दामू
भाग मी अर्पिता पायावरता होईन. मस्तकी धरिले साई चरण दामू अण्णा बैसले क्षण. संकल्प विकल्प मनाचे लक्षण व्यापार आतून चालले. भक्ती करावे मनोरथ तेन जाणती खरा स्वार्थ. गुरु एक जाणे शिष्याचे हित भावी भूत वर्तमान. निजमनीचे मनोगत कोणी कितीही ठेवो गुप्त. साई समर्थ सर्वगत अंतर्वृत्त जाणे तो. जेव्हा कोणी मनीचे हृदगत साई चरणी प्रेमे निवेदित. पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित दावित सत्पथ साईत्या. हे तो तयांचे निजव्रत जाणती हे भक्त समस्त. जो जो अनन्य शरणागत आपदा वारीत तयांच्या. गुरुची सत्य माता पिता अनेका जन्मीचा पाता त्राता. तोची हरिहर आणि विधाता करता करविता तो एक. बाळ मागता गोड धडू माता पाजी बोळ कडू. बाळ तडफडू वारडू प्रेम निवाडू हा ऐसा. बोळाचा तो कडूपणा योग्य काळे चढणार गुणा. बाळ काय जाणे त्या लक्षणा मातेच्या खुणा मातेस. अण्णा जरी ठेविती पाती बाबा काय तेणे भुलती. लाभे वीण तयांची प्रीती निज भक्त हिती तत्पर. धन कनक जया माती किं पदार्थ तया ते पाती. केवळ दीन जनोद्धरणार्थी जगी अवतरती हे संत. यम नियम शमदम संपन्न माया मात्सर्य दोष विहीन. केवळ परानुग्रह प्रयोजन जयाचे जीवन तो संत. दामू अण्णांची ही पाती मनीचे मनी गुप्त होती. बाबा प्रकट उत्तर देती सादर वृत्ती परिसावे. जीव मात्राचे मनोगत बाबांस सकळ अवगत. वर्तमान भविष्य भूत जैसा करत लग आमलक. निज भक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबांप्रती. कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती परिसावी. आपण नाही रे बापू किसमे बाबा देती सूचना प्रेमे. व्यापार बरवा साई सनगमे अण्णा शरमे मनात. ऐकुनी हे बाबांचे वचन दामू अण्णांचं पटली खूण. दिधला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदन उगा. पुनश्च
मनी उठला विचार, करू काय दुसरा व्यापार. तांदूळ गहू भुसार, परिसा प्रत्युत्तर बाबांचे. 5 शेर तू घेसील, 7 शेर ओपिसील. परिसूनी हे बाबांचे बोल, अंतरी खजील अण्णातई. ऐसे कोठे काहीही न घडे, जे साईच्या दृष्टीस न पडे. खाली वरती जिकडे तिकडे, सर्वत्र उघडे तयास. येरीकडे त्यांचा स्नेही, विचार गहनी पडला पाही. काय करावे सुचे न काही, उत्तरही नाही अण्णांचे. तो ते शेट पत्र लिहीत, वृत्तांत घडलेला कळवीत. वाचुनी स्नेही विस्मित होत, म्हणती कर्मगत विचित्र. काय सौदा चालून आला, स्वयेच काना विचार केला. किमर्थ फकीराचे नादी लागला, व्यर्थ मुकला भाला. देव देतो कर्म नेते, होणाऱ्या सारखी बुद्धी होते. ऐसा चोखा धंदा जेथे, फकीर तेथे का व्हावा. व्यवहारावर देवनी पाणी, दारोदार भेड्या वाणी. पोट भरिती तुकडे मागुनी, ते काय सांगुनी सांगती. असो नाही तयाचे दैवी, तेणेच ऐसी त्या बुद्धी व्हावी. दुसरी कोणी पाती पहावी, यद्भावी न तद्भावी ते. झाले अण्णा स्वस्थ बैसले, होते जयांचे कर्म ओढवले. तेच त्या स्नेहाचे पाटीदार झाले, आले तपेले गळ्यात. करावया गेले सट्टा, परितयांचा दिवस उलटा. ठोकर लागली झाला तोटा, कैसा सोटा फकीराचा. काय माझा दामू अण्णा, नशिबाचा मोठा शहाणा. खरा त्याचा साई दाणा, भक्त करुणा केवढी. स्नेही म्हणूनी माझे फंदी, पडता नागवता स्वच्छंदी. तरला बिचारा फकीराचे नादी, काय दृढ बुद्धी तयाची. थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझे शहाणपणाची. व्यर्थ व्यर्थ जहाली साची, अनुभव हाची लाधलो. उगीच त्या फकीराची निंदा, न करिता लागतो त्याचे नादा. मजलाही तो वेळेवर जागा, करिता न दगा होता हा. आता आणि एक वार्ता, सांगूनी आवरू अण्णाच्या ग्रंथा. आनंद होईल श्रोतिया चित्ता, वाटेल आश्चर्यता बाबांची. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहूनी पार्सल आले.
माझ्या पायी भावे सादर, म्हणून कोपर गावी स्वीकार, होऊन शिर्डीवर ते आले. मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर, होते एकंदर 300 वर, फळे ती मधुर घमघमीत. बाबांनी ती अवघी पाहिली, माधवरावांपाशी दिधली. तयांनी 4 कोळंब्यात टाकिली, उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय पुकारत. फळे ती दामू अण्णा प्रीत्यर्थ, असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास. दामू अण्णा मशिदीस पुष्प संभारास घेऊनी. तयान पूर्ववृत्त ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले. आंबे दाम्याचे न ते आपुले, खावया टपले लोक तरी. ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे, किमर्थ आपणा कोणाचे भावे. ज्याचे असतील त्याने खावे, मरुनी जावे खावोनी. प्रसादची हा ऐसिया भावे, अण्णा स्वीकारिती स्वभावे. विपरीतार्था लागी न भ्यावे, पूर्ण हे ठावे अण्णास. पूजा सारोनी अण्णा गेले, पुनश्च येऊनी पुसू लागले. मोठी सखी धाकटीस ही फळे, अर्पून कळे कोणात. बाबा वदती धाकटीला, दे 8 मुले होतील तिजला. 4 मुलगे 4 मुलीला, ही आम्रलीला प्रसवेल. पोटी नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहुप्रयत्न. साधू संतांचे करावे भजन, कृपाशीर्वचन मिळवावे. यदर्थ साधू संतांचा नाद, मिळवावया ग्रहप्रसाद. ज्योतिर्विद्येचा लागला छंद, जाहले ज्योतिर्विद स्वयमेव. नशिबी नाही संतान, हेची ज्योतिर्विद्येचे निदान. अण्णा होते पूर्ण जाणून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन, साई संत मुखीचे वचन. पुनश्च आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होताची. असो पुढे कालांतरे, सफल झाली बाबांची अक्षरे. संत प्रसादाम्रांकुरे, संतती फल भरे प्रसवली. जैसे बोलले तैसेच घडले, आपुले ज्योतिष निष्फल झाले. साईचे बोल अमोघ ठरले, जाहली मुले वचनोक्त. असो ही तो बाबांची वैखरी, बाबा असता देहधारी. परी पुढेही देह त्यागानंद
माझी हाडे तुर्वती मधून देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्बती राहील तुम्हास वे बोलत. ज्योतिष अनन्य शरणागत राहील डोलत तया तवे. डोळ्या आड होईन ही चिंता करू नका तुम्ही मज करिता. माझी हाडे ऐकाल बोलता हितगुज करिता तुम्हास वे. मात्र माझे करा स्मरण विश्वासयुक्त अंतःकरण. ठेवा करा निष्काम भजन कृतकल्याण पावाल. हे भक्त काम कल्पतरो समर्थ साई श्री सद्गुरो. हे माड तुझिया चरणानंतरो भाकी परोपरी हे करुणा. धाव पावगा गुरुवरा भक्त जन करुणा करा. उसंत नाही या संसारा येर झारा पुरे आता. आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा बाह्य विषयालोचन तत्परा. विषय भोगान पासाव आवरा वृत्तीसी करा अंतर्मुख. लाट सरसे सैरामाहत चाललो आम्ही भवसागरात. देऊनिया प्रसंगी हात भवनिर्मुक्त करा की. इंद्रिय वाहती सैरावैरा प्रवृत्त होती दुराचारा. बांधा उशृंखल नदी सबंधारा फिरवा माघारा इंद्रिय गण. इंद्रियेन जो अंतर्मुख आत्मान कदा होई सन्मुख. त्याविण कैचे आत्यंतिक सुख जन्म निरर्थक होईल. कलत्र पुत्र मित्र पंक्ती कोणीही कामा येती नांती. तुझी एक अखेरचा साथी सुख निर्मुक्तिदायक तू. उकलूनी कर्मा कर्माचे जाळे करी एक वेळ दुःखावे गळे. उद्धरी हे दीन दुबळे कृपा बळे महाराजा. वादावादी इतर अवकळा कृपा बळे समूळ निर्दळा. रसनेस लागो नामाचा चाळा सुनिर्मळा साईराया. ऐसे देई प्रेम मना घालवी संकल्प विकल्पांना. विसरवी देह गेह भाना माझा मीपणा ही दवडी. घडो तुझे नामस्मरण भावी न इतर आठवण. यावे मनासी निश्चलपण चंचलपण नातळो. त्वा आम्हा धरिता पोटाशी मावळेल अज्ञानत मनिषी. सुखे नांदू तुझिया प्रकाशी उणे आम्हासी कायसे. तुवा हे जे आम्हा
श्रद्धा ही सुदृढ होईल. आले एक भक्त दर्शना, सोडूनिया निज गुरु चरणा, करिता साई पदाभिवंदना. निज गुरु स्थाना दृढ केले, तैसेच एक दुसरे ग्रहस्थ, श्रीमंत परी विपद्ग्रस्त. आले पुत्र कलत्र सहित, दर्शनार्थ साईंच्या. कैसा तयांचा पुरविला हेत, कैसा पुत्र अपस्मार व्यथित. केला दर्शने व्याधी निर्मुक्त, पूर्व दृष्टांत स्मरवुनी. म्हणोनी हे माड साईस शरण, करी श्रोतया आदरे विनवण. होनी साई कथा प्रवण, कराजी श्रवण सार्थक्य. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, भक्ताभीष्ट सम्पादनं नाम पंचविंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.